लालच करू नका, देऊन टाका. लालच का फल बुरा होता है. असा जर माल मिळाला प्रत्येक 2 कॅरेट माल झाडावर आहे आणि त्याला खायला किती दिलं तुम्ही? 5. म्हणून ही जी मागची साईज आहे ना ही पिकअप नाही घेते. मी गॅरंटी देतो अजूनही 20% साईज वाढू शकतो. तुम्हाला 72 तासानंतर एवढा गॅप दिसेल. सगळ्यात जास्त महत्वाचं आहे रेस्ट पिरियड मॅनेज. डाळिंब बाग हे जास्त लांबचं पीक नाहीये. छान मध्ये ते झाड आपल्याला सांगतं. आता मला एक सांगा, एकदम साधा कुठलाही शेतकरी असेल तो का म्हणाला हा याच्यावर अत्याचार. नेमका प्रॉब्लेम काय होतो शेतकऱ्याचा माहिती का? त्याला ना हे तोडायला फार त्रास होतो. फळ सडण्याचं जे कारण आहे याचं सगळ्यात पहिलं मूळ जे आहे, आता बघा हे अंतर जास्त आहे आणि हे जे अंतर आहे हे अंतर कमी आहे. ही सगळी बॅक्टेरियाची कमाल. 2 कॅरेटच्या खाली एकही झाड नाही. माल काढणं चालू आहे का आज? बर 40 बी मागते. बर बर 105 त्याला जसा माल हाच प्लॉट आहे. 145 न मागणी झाली नव्हती. नाही दिला. नाही दिला. लालच करू नका, देऊन टाका. लालच का फल बुरा होता है. 145 सुद्धा खूप चांगला रेट आहे. आणि सरसकट आहे का 145? 100+. काहीच अडचण नाही द्यायला. आणि 150+ 65-70 न माग. किती दिवस राहील प्लॉट अजून? भाऊचं म्हणणं आहे अजून 15 दिवस काहीच. तुम्हाला एक रामबाण इलाज देऊन जातो आज. हो. साईज कमीत कमी आपण 20% साईज वाढवू शकतो आज. फक्त तुम्ही ते करा. कलर छान आला हो. लोड तर फार आहे हो. असा जर माल मिळाला प्रत्येक. पहिली फूट होती, डबल फूट झालेली आपली. अच्छा, पहिले 2 वेळा सेटिंग झालं. वाव, सुंदर सुंदर. आता एक काम करा तुम्ही. आता काय सोडलं एवढ्यात? एवढ्यात 0947. किती दिवस झाले सोडून? 5 दिवस झाले. किती किलो? ते 6 किलो. 6 किलो. किती झाड आहेत टोटल? 500 झाडांना 6 किलो बस, दुसरं काहीच नाही? काहीच नाही. तुम्ही आता नमस्कार नमस्कार. याला मी तुम्हाला ना एक सोपं रिकमेंडेशन देतो. याच्याने कलर आणि साईज दोन्ही तिन्ही गोष्टी आपल्याला येतील. एक 04247 नावाची ग्रेड आहे. ती ग्रेड घ्या तुम्ही, चांगल्या कंपनी इंडिकेमची मिळाली तरी चालेल. 5 झाडं किती म्हणते? 550 का? नाही 500. 500. आता काय होतं याच्यामध्ये, मी ना तुम्हाला एक छोटंसं गणित समजून सांगतो. तुम्ही नीट सगळेजण डाळिंबवाले आहेत ना? हो. आता डाळिंबाला आपण काय करतो, समजा आता तुम्ही ग्रेड कोणती म्हटली? 0947. 0947 5 किलो 500 झाडांना दिलं. आता त्याच्यामध्ये 0% नायट्रोजन आहे, फॉस्फरस 47%, 9 फॉस्फरस आणि पालाश किती आहे? 47%. आता तुम्ही 47% पालाश 5 किलो सोडला म्हणजे त्याच्यामध्ये पालाश झाला 2.5 किलो ढोबळमानाने, बरोबर? म्हणजे 2500 ग्राम झाला. झाडं किती आहे? एका झाडाला किती केलं? 2500 ग्राम भागेला 5 ग्राम. माल किती झाडावर? 2 कॅरेट भरतील. 2 कॅरेट माल झाडावर आहे आणि त्याला खायला किती दिलं तुम्ही? 5 ग्राम. तर याला म्हणतात कॅलिब्रेशन. म्हणजे काय की आपल्याला 20 लिटर दूध देणारी गाय आहे ना, आपण म्हणू आम्ही तुला एवढंच खायला देऊ, तू आम्हाला 20 लिटर दूध दे. म्हणून ही जी मागची साईज आहे ना ही पिकअप नाही घेते. तर आत्ता जर तुम्ही पालाशची गरज आहे शेवटच्या स्टेजला, पण थोडासा फॉस्फरस जर दिला आणि थोडंसं एक हार्मोन्स जर दिले तर साईज मी गॅरंटी देतो अजूनही 20% साईज वाढू शकतो आपण. 04247 घ्या, कारण त्याच्यामध्ये फॉस्फरस पण आहे, किंवा 5234 घेतलं तरी चालेल. पण 4247 नवीन ग्रेड, तिचा परफॉर्मन्स सध्या चांगला आहे थोडासा. ती साधारणतः तुम्ही 6 ते 7 किलो मिनिमम सोडा पूर्ण प्लॉटला 500 झाडांच्या. साईज गेन नावाचं एक औषध आहे, ते अर्धा लिटर पूर्ण प्लॉटला, आणि 1 किलो ह्युमॉल गोल्ड. एवढं जर तुम्ही सोडलं तर तुम्ही ह्या फळाला, म्हणजे आता हे जे फळ आहे याला इथे ना पट्टी लावायची काळी अशी पूर्ण गोल, पूर्ण दोन्ही बाजूने टच अशी पट्टी. तुम्हाला 72 तासानंतर एवढा गॅप दिसेल. असं गॅप नाही दिसला मी पैसे परत देईल, एवढी गॅरंटी देतो. पण ते करा. आणि दुसरा डाळिंब बागायतदारांना सल्ला सगळ्यांना एवढी लालच करू नका,
डाळिंबाला न भूतो न भविष्य ते असे रेट मिळतात. तुम्हाला 185 रुपये जरी कोण देत असेल, आता 140 देत असेल, 130 देत असेल, माल देऊन टाका, माल ठेवू नका जास्त. अजून डाळिंबात तुम्हाला काय काय अडचणी जाणवतात? इथे अंतर थोडस थोडं कमी आहे. थोडं जशी लागवड जुन्या पद्धती. किती आहे हे 12 आहे. आणि हे 12 7 आहे. 12-6. थोडस म्हणजे क्लोज स्पेसिंग मुळे झाडाला म्हणजे स्प्रेलाही तुम्हाला अडचण येत असेल. हाताने चालू. पण कलर आणि साईज ॲव्हरेज चांगली आहे, म्हणजे 100+ तर तुम्हाला बऱ्यापैकी आहे. 100च्या खाली तसा माल नाही आहे. 100+ त्यांनी सरसकट रेट देणार आहेत ना, हा 100. मग त्यामुळे काही अडचण येणार नाही. फक्त आता 150 ना 75 न माहितलं होता. हां नको म्हणलं 150. अच्छा, मग आता 100+ ला काय रेट सांगितलं त्यांनी? 145. हा 145 मागणी. काहीच अडचण नाही. आणि फक्त ही जी साईज आहे ना आता मागची ही साईज आहे किंवा ही साईज थोडीशी प्लस जर झाली अजून तर तुम्हाला टनेज खूप चांगलं मिळून जाईल. आणि सगळ्यात महत्वाचं, आता एवढा माल काढल्यानंतर परत जानेवारीला तुम्ही घोडा करून तयार राहणार. डिसेंबरला म्हणजे तुमच्याकडे हा जो ऑगस्ट हा महिना तर पूर्ण हार्वेस्टिंग मध्ये जाईल. सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हे जे 3 महिने आहेत, या 3 महिन्यामध्ये डाळिंबाला सगळ्यात जास्त महत्वाचं आहे रेस्ट पिरियड मॅनेजमेंट. म्हणजे तुम्हाला एकदम सोप्या शब्दात सांगतो, माणूस ती जी आपल्या घरची महिला असते 2 किलोचं बाळ जन्माला देते 9 महिने पोटात ठेवल्यानंतर, तिला तिच्या शरीराची झीज भरण्यासाठी पुढचे 2 वर्ष लागतात. लक्षात आलं का? आणि हे जेव्हा 40 किलो जन्माला घालतं तर याला जी झीज झालेली ती भरायला किती न्यूट्रिएंट लागेल, किती ताकद लागेल याचा विचार करा. आणि म्हणून डाळिंबागा काय होतं, हे रेस्ट पिरियडला आपण मोकळून जातो आणि पैसे आल्यावर तर आणखी जास्त मोकळून जातो. तर ते तेवढी काळजी तुम्ही घ्या. जेवढं बाहेर धरताना तुम्ही काळजी घेता ना त्याच्यापेक्षा जास्त काळजी तुम्ही रेस्ट पिरियडला घ्या. रेस्ट पिरियडला जो ज्याचं जास्त स्ट्रॉंग नियोजन न्यूट्रिएंटचं खास करून, वरती ठीक आहे तुम्ही गरजेनुसार स्प्रे घेतला, फारच त्याला आठवड्याला स्प्रे पाहिजे असं काही नाही. पण ह्या 3 महिन्याच्या काळामध्ये जर रेस्ट पिरियडला आपण फॉस्फरस, पोटॅश, निंबुळी पेंड, बॅक्टेरिया, त्यानंतर शेणखत किंवा गांडूळ खत, सेंद्रिय कर्ब वाढण्यासाठी उपाययोजना, हे जर तुम्ही चांगलं करून घेतलं, बेड चांगला बनवून घेणे, तर जास्त फायदेशीर राहील. मग तुम्हाला म्हणजे टनेज कमी नाही होणार, क्वालिटी कमी नाही होणार, फुलधारणा कमी नाही होणार किंवा फुलधारणा मागे पुढे नाही होणार, किंवा गर्भधारणा जर चांगली झाली तर एका जोमाने स्ट्रोक बाहेर निघेल. अलग लक्षात. तर तेवढं फक्त रेस्ट पिरियडचं एक महत्त्व ठेवायचं. इथे काही वापरलंय का आपलं दीपक? कॉन्स वापरलंय का? बॅक्टेरिया वापरले? कितीदा सोडलं आपण? तरी बी जवळपास 3-4 वेळेस सोडलंय. NPK कॉन्सो सोडताना अजून 2 गोष्टी आहेत. बॅक्टेरियामध्ये काय ताकद असते, मी बॅक्टेरियाविषयी तुम्हाला एकदम सोपा आणि महत्त्वाची गोष्ट सांगतो. आता काय होतं माहिती आहे का, बॅक्टेरिया म्हणजे अशी गोष्ट, आता समजा हे आपली सिस्टम आहे, पोट आहे. आता आपण खाल्लं, आपल्याला कळतं की आपण चांगलं खाल्लं, इथून गेलं की सिस्टमला काही घेणं देणं नाही. सिस्टम काय म्हणते, पचतंय का भाऊ, पचव, नसेल पचत तर फेकून दे. ठीक आहे. तर बॅक्टेरिया काय काम करतात, तुम्ही ह्या झाडाला 2 प्रकारे अन्न पुरवू शकतात. एक वरून अन्न पुरवठा करायचा आणि एक जो ऑलरेडी पडलेला आहे, आता समजा रेस्ट पिरियडला तुम्ही टाकणार किंवा याच्या मागे जो तुम्ही टाकलाय त्याला काढा. आणि तिसरा अजून सोर्स आहे, हवेत पण आहे, त्यातनं पण काढा. याच्यासाठी बॅक्टेरिया काम करतो. तर बॅक्टेरिया जर त्या पद्धतीने तुम्ही दिला, आता कॉन्सो, व्हॅमिझोन आणि गुळ हे जर तुम्ही 48 तास व्यवस्थित भिजवलं, स्लरी बनवा. तुम्ही त्याला 5 दिवस 10 दिवस भिजवलं तरी चालेल. त्याच्यामध्ये थोडंसं बेसन पीठ, आपलं ताक, गाईचं देशी गाय असेल तर देशी गाईचं शेण आणि सरकी पेंड असेल चांगली, 5 किलो सरकी पेंड, हे 200 लिटर पाण्यात तुम्ही 5 दिवस 6 दिवस सोडू घाला. इव्हन तुम्ही आत्ता जरी अजून 10-15 दिवस वेळ असेल ना, तुम्ही सरकी पेंड, फॉलिबियॉन आणि बॅक्टेरिया, नुसता NPK कॉन्सो जरी त्याच्यात टाकून ठेवला तरी सुद्धा तुम्हाला बागेमध्ये अजून साईजमध्ये अप होईल. तर स्लरीवर जितका तुम्ही वापर कराल, बॅक्टेरियाचा जेवढा वापर कराल तेवढं चांगलं राहील. प्लॉट तर सुंदर आहे. अजून बघू आपण काय सुधारणा मला सांगता येते का तुम्हाला जसे जसे पैसे होतील तसे तसे तुमच्या समस्या वाढतील, हे पण लक्षात ठेवा. आणि जेवढे लोक डाळिंबाकडे वळतील तेवढ्या समस्या वाढतील. सगळ्यात पहिले महाराष्ट्रात डाळिंब लागला मालेगाव तालुक्यात. कधी जर मालेगावला आता गेले तर बघून या किती एकरवर डाळिंब आहे तिथे. जगातला कुठला बी सायंटिस्ट आला आणि किती बी तुम्ही प्रशिक्षण घेतले, किती बी माझं ऐकलं किंवा आणखी कोणाचं ऐकलं,
डाळिंब बाग हे जास्त लांबचं पीक नाहीये. हे जेवढं कमीत कमी लोक आयसोलेटेड म्हणतात त्याला, म्हणजे कमी लोक जिथे लावतील तिथेच ते आहे. आणि जसे जसे ते वाढतील ते म्हणतं की जयराम जे की, मग ते संपतं. मग तुम्हाला नवीन बागांकडे परत जावं लागेल. पण थोडंसं याला अपवाद एकच आहे की सगळ्यांनी जर कामगिरी व्यवस्थित केली, म्हणजे रोगाचं नियोजन. आता काय होतं, समजा आता तेलाची फळं आहेत, सगळ्यांनी काढून फेकली बांधावर, आला तेल या भागामध्ये, तर तो पसरतो. जे पसरणारे रोग आहेत ना त्याला नष्ट करायला पाहिजे, त्याचे अवशेष नष्ट करायला पाहिजे. जसं कोरोना आहे, कोरोनाची बॉडी जर रस्त्यातच फेकून दिली असती तर अजून कोरोना पसरला असता. म्हणजे त्याला जोपर्यंत जसं आपण क्वारंटाईन झालो किंवा मास्क लावले, सॅनिटायझर लावलं, तर तसे हे जे याच्यातले रोग आहेत ना याला क्वारंटाईन करावं लागतं. ते जर केलं तर डाळिंब तुम्हाला मग आणखी 5-10 वर्ष पैसे देऊ शकतं. आणि हे जे दर आहेत आता, हे कशामुळे आहेत? याच्याचमुळे की डाळिंब लोकांना होत नाही. जे मोठे प्लेयर होते ज्यांच्याकडे हजारो एकर क्षेत्र आहे ते सगळे आता बिलकुल त्यांनी संपलेत. म्हणून तुमच्यासारख्या लोकांना आता इथे क्षेत्रही वाढतंय आणि तुम्हाला पैसेही होत आहेत. हा कालावधी कमी आहे. सेटिंग लिमिटच्या बाहेर होऊन गेली, थोडी थिनिंग केली असती तर सगळा माल तुम्हाला ऍटलीस्ट ही साईज मिळाली. हा, ती करायला पाहिजे होती. निमॅटोडचा काही प्रादुर्भाव जाणवतोय का? नेमॅटोड नाही जाणवत ना. बरं, ठीक आहे. निमॅटोड नाही येतं तेवढं एक बरं आहे. वा वा वा, पहिली सेटिंग ज्यादा आहे साहेब, या आतमध्ये ही साईज आणि ही क्वालिटी पाहिजे. काय माल आहे, छान माल आहे. 600 ग्रॅम प्लस फळे आपले. हो, हे पण आता 500 ग्राम प्लस. आता रेस्ट पिरियडला साधारणतः तुम्ही काय डोस द्याल? काय देतात डोस सगळा माल निघाल्यावर? काही नाही, आपलं हे बेसळ डोस आणि शेणखत बस. काय द्याल बेसल डोस? बेसल डोस मध्ये 10-26 देते किंवा डीएपी देते. बरं, पोटॅश, एमओपी पोटॅश. डीएपी किती? 2 डीएपी 2 पोटॅश एकरी? हा, एवढं 500 झाडाला. 500 झाडाला 2 डीएपी म्हणजे 100 किलो आणि ते 100 200 किलो. 200 फ्रुटर किट, हा, मॅग्नेशियम, सल्फर, हा, ह्युमिक. बर. म्हणजे 500 किलो 500 झाडाला 500 झाड, एका झाडाला 1 किलो. 1 किलो. याच्यामध्ये मी तुम्हाला फक्त 2च सजेशन देईल. तुम्ही डीएपी घ्या किंवा 10-26 घ्या. नायट्रोजनची फार गरज नाही आपल्याला. स्फुरद आणि पालाशयुक्त खत पाहिजे. डीएपी प्लस पोटॅश पाहिजे किंवा 10-26. जर 2 बॅग घेतल्या किंवा 3 बॅग 10-26 घेतल्या तर 1 बॅग पोटॅश घ्या. जर डीएपी 2 बॅग घेतल्या तर 2 बॅग पोटॅश घ्या. याच्यासोबत सल्फर 90% फार गरजेचं आहे. 90% राहतो सल्फर. 90%. ते पण पावडर फॉर्म मध्ये घेतला आलं तर पावडर मधलं घ्या, दाणेदारपेक्षा. दुसरं सगळ्यात मेन आत्ता जो पिरियड आहे, म्हणजे आपण आता 3 ऑगस्टला इथं बोलतोय, समजा तुमचं सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्ही बेसल डोस याला भराल तर दुसऱ्या आठवड्यामध्ये भराल रेस्ट पिरियड, तर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये रिटर्न मान्सून असतो. त्यावेळी म्हणजे जमिनीमध्ये काय आर्द्रता राहते. जेव्हा जेव्हा ओलावा राहील बॅक्टेरिया याच्यामध्ये ऍड करा. आता बॅक्टेरियाचे 2 प्रकार आहेत, एक लिक्विडवाला आहे आणि एक ग्रॅन्युअलवाला आहे. ग्रॅन्युअलवाला म्हणजे असं बॅक्टेरिया आपण बनवलंय की जे तुम्ही रासायनिक खतासोबत मिक्स करून देऊ शकता. कॉन्सुजी नावाचा बॅक्टेरिया आहे. 25 किलोची बॅग आहे. साधारण फक्त 1050 रुपयाला ती बॅग येते. 100 ग्राम प्रति झाड बॅक्टेरिया रासायनिक खतात मिक्स करून द्या. आणि जो डोस तुम्ही भराल तो दोन्ही बाजूला तुम्ही भरत असाल ना शेणखतासोबत, दोन्ही बाजूला समप्रमाणात जरी त्याला विभागून दिलं तर बॅक्टेरिया काय काम करेल, ते जे खत रेस्ट पिरियड मध्ये टाकलेलं ते पूर्ण डायल्यूट करेल आणि ते पिकाला उपलब्ध करेल, म्हणजे झाडाला देईल. स्टोरेज झाडामध्ये वाढवेल. खत टाकणं म्हणजे आपलं काम झालं असं नाही. खत टाकल्यानंतर त्याच्यानंतर सोडा प्यायला पाहिजे. तो जो सोडा आहे किंवा चूर्ण जे आहे ते चूर्ण फार गरजेचं आहे. ते चूर्ण म्हणजे बॅक्टेरिया आहे. छान. अशी जर सेटिंग झाली ना, असा जर माल लागला तर डाळिंबात मग खूप पैसे होतील. ह्या लेवलचा माल पाहिजे. ह्या लेवलचा माल साहेब ते आपल्या पाहुण्याच होता. पारुंडीला 197 गेला. 265 रुपयाचा ह्या वर्षाचा हायेस्ट आहे. तुम्ही बातमी जर वाचली असेल, राहता 265 रुपये रेट मिळाला यावर्षी. बोला. क्षमता आहे 3 वर्षात झाडी. दुसरं पीक आहे साहेब आपले. याच्यावर समजा झाडाची क्षमता किती ठेवायला पाहिजे?
ते झाड आपल्याला सांगतं. आता मला एक सांगा, एकदम साधा कुठलाही शेतकरी असेल तर तो का म्हणाला हा याच्यावर अत्याचार आहे का नाही? हा ह्या झाडाची कॅपॅसिटी काय आहे? 100 फळांची कॅपॅसिटी, आता त्याच्यावर 150 फळ आहे, 3 कॅरेट माल निघेल. मग काय झालं शेवटी एकंदरीत झाड काय करतं, त्याचे मुलं आहेत हे, तो थोडं थोडं का होईना त्यांना दूध पाजेल. 2 पोरं असले तरी दूध पाजले असते त्याने, 10 मुलं असले तरी दूध पाजलं असतं. आपल्याला ठरवायचं की आपण किती मुलं जिवंत ठेवायचे. आलं का लक्षात? आणि ते झाड आपल्याला सांगताना तर ह्या झाडाची कॅपॅसिटी 70-80 फळाची, 70-80 फळं 400 ग्राम प्लस झालं असतं. आणि नेमका प्रॉब्लेम काय होतो शेतकऱ्याचा माहिती का, त्याला आहे ना हे तोडायला फार त्रास होतो. थोडं वाटत नाही. हा, त्याला तोडू वाटत नाही. त्याला तो म्हणतो जाऊ दे, जसं होईल तसं 50 रुपये गेलं तरी चालेल. पण ओव्हरऑल जर तुम्ही एक विचार केला, आता 145 रुपयाचा यांना दर आहे, ठीक आहे, 2 कॅरेट माल इथं निघाला म्हणजे 40 किलो माल निघाला, म्हणजे हे झाड आपल्याला 5,500 रुपयाचं आहे. 14 चुका 56, बरोबर आहे. समजा आपण असं धरू की आपण 100च फळ तयार केलं असतं, म्हणजे माल किती तयार झाला असता? तितकाच झाला. 30 किलो. 300 ग्रामचं फळ जरी आलं असतं तरी 30 किलो. रेट थोडा जास्त मिळाला असता, समजा 200 रुपये रेट मिळाला असता, 6,000 रुपये, म्हणजे फरक 500 रुपयाचा पडला. म्हणजे तुम्ही असंही आता मायनस मध्ये नाहीये. पण मायनस मध्ये कुठे आहे जे तुम्हाला दिसत नाही, झाडामध्ये मायनस आहे. झाडाची त्याची जी झीज झाली आहे. मी तुम्हाला उदाहरण दिलं की ती बाई जेव्हा जन्माला घालते मुळाला, तिने जर जुळे जन्माला दिले तर तिला स्वतःची शरीराची झीज भरून काढणं शक्य नाही, तिला वेळच द्यावा लागेल. आणि नाही तर ती जर परत गर्भधारणा झाली तर तो झाड वाचेल का, हा विचार करा. म्हणजे ह्या झाडाला एवढा लोड दिल्यानंतर जर परत पुढच्या वर्षी एवढा लोड आला, तेवढा लोड ठेवला, तर तुमची बागेची जी प्रतिकार शक्ती ती संपत चालते, ते कमजोर होत जातं. मग ते साध्या रोग, सर्दी झाली तरी त्याला आयसीयू औषध त्याला भारीच पाहिजे. मग ते नको होऊ द्यायला असेल, त्याच्यासाठी 2 उपाययोजना करा की लोड माफक ठेवा आणि सगळ्यात मेन रेस्ट मॅनेजमेंट. तुम्ही रेस्टला जेवढं खत टाकाल, बहाराच्या वेळेस तर येडाही खत टाकतो. बहाराच्या वेळेस सांगायची गरज नाही त्याला, कारण एवढे पैसे झाले यावर्षी, तर तो म्हणेल तुम्ही सांगाल ते टाकू शेट, आम्ही मागे सरकणार नाही. पण हे सगळ्यांनी रेस्ट पिरियडला केलं पाहिजे. आता मागच्या वर्षी आपल्या प्लॉटची रेस्ट पिरियड मध्ये, म्हणजे मागच्या वर्षी जर का बघितलं असतं तुम्ही हे झाड, तर हे मागचं झाड आहे का, याच्याही पेक्षा सगळ्यात मोठं झाड पाहिलं तर हे मागचं झाड दिसन तुम्हाला. बरोबर. रेस्ट पिरियड मध्ये म्हणजे आम्ही काय केलं, प्लॉट उतारला, हार्वेस्टिंग झाली, डायरेक्ट रेस्ट पिरियड मध्ये त्यांना शेवटचं फळ तुटलं तर म्हणजे या डोस गेला पाहिजे. आमच्या तिथे येणारे 1-2 जण साहेब लोक म्हणले घे की दुसऱ्या पिकाचं झाड नाही. बरोबर, मी तिसऱ्या पिकाचं म्हणतो. बरोबर आहे. म्हणजे डेव्हलपमेंट झाडाची ओव्हरऑल चांगली झाली. आणि त्यात तुम्ही बॅक्टेरियाचा वापर जर चालू ठेवला तर तुम्हाला 100% म्हणजे कॉन्सो हा असा मॉलिक्यूल आपण दिलेला आहे की 15 दिवसात एकदा सोडितो. 100% केलं पाहिजे. तुम्ही एक बॅग डोस कमी टाका. रासायनिकचा डोस जितका कमी ठेवाल तेवढं चालेल. आणि डाळिंबाला विशेषतः, डाळिंबाला जितकं केमिकल वर जाल तेवढं तो लवकर बळी पडतो. जितकं ऑर्गॅनिक वर जाल तुम्ही तितकं तुम्हाला हे पीक जास्त दिवस चालेल. तर ऑर्गॅनिकची साथ या ठिकाणी सोडू नका. स्लरी नाही केली, स्लरी जर करता आली तर फार उत्तम. म्हणजे तुम्ही टाळूच नका. डाळिंबाला शक्यतो फ्लॉवरिंगच्या वेळेस टाळलं पाहिजे. पण एकदा म्हणजे लिंबू साईज पास झाली की मग नायट्रोजन पाहिजेच. कारण की नायट्रोजन हा पोटॅशला अपटेक करण्यासाठी लागतो. म्हणजे पोटॅशियम नायट्रेट फॉर्म मध्ये जास्त अपटेक होतो. 13-0-85 रिझल्ट आपल्याला खूप चांगले मिळतात सेटिंग नंतर. त्यावेळेस पाहिजे, खूप नाही पाहिजे. 2 लिटर 5 लिटर स्लरीमध्ये टाकलं तरी चालेल, काहीच अडचण नाही. आणि वरून तुम्हाला मग त्यावेळेस 1261 सारखी ग्रेड असेल किंवा खूप नायट्रोजन युक्त खतं असतील ते वापरायचेच नाही. त्यावेळेस आपल्याला फक्त कॅल्शियम लिक्विड फॉर्ममध्ये कसं जाईल, कॅल्शियम ऑक्साईड फॉर्ममध्ये कसं जाईल, पोटॅश कसं जाईल, फॉस्फरस कसं जाईल, आणि तो पण मिळेल कसा. नुसतं जायचं नाही. मी तुम्हाला ते सांगतो, तुम्ही 4 पोळ्या खाण्यापेक्षा 2 पोळ्या खाऊन पचनशक्ती वाढवा, ते जास्त फायदेशीर राहील. म्हणजे आपल्याला म्हणून बॅक्टेरियाची जोड आपल्याला डाळिंबामध्ये घेणं गरजेचं आहे. मर वगैरेच काही समस्या नाही. त्या झाडावर किती लोड आहे. आम्ही मागची नाही थिनिंग केली. लोकात झाड फुटाना आपले फुटले. आता याचे रे ना कमीत कमी साहेब 3 कॅरेट माल. बरं, ते आपल्या तिथं नाही मर रोगाचा प्रॉब्लेम. मर रोगाविषयी पण सांगा, कारण की मर रोग आहे ना शेतकऱ्याच्या तिथं याच्या तिथं पण आहे ना. हे बघा, मर रोग जर काढलेली आहे ना.
एक दोन झाड आहेत आपली दोन झाड झाले पूर्ण मेली का? नाही 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 थोडे असे त्याचे कोचंबले पान आहे झाले. ना थोडं जाड झाले त्याचे बरं का, बाकी त्याची पिवळे पानं आगर झाले. कमी. आता यांचे तिथं झाड आहे का ते एक महिनाभर चांगले राहते, नंतर डायरेक्ट आगारी येतील, त्यातून कळी बाहेर येतील, लगेच पिवळं पडतं. नाही नाही, हे बघा त्याच्यामध्ये दोनच कारण आहेत. मर होण्याचं एक पहिलं कारण की जमिनीमध्ये मुळांना बुरशी लागते, हे एक मेजर कारण. पण डाळिंबात तो प्रमाण फार कमी दिसतं. हा. डाळिंबामध्ये शॉर्ट पिन होल बोरर, एकदम बारीक किडा असतो पिन होल बोरर, आणि तो खालून मुळांना पूर्ण नाही पोखरूनच टाकतो. समजा हे झाड आहे, झाडाचे असे दोन रूट झोन आहे समजा, असं ह्या साईडचं रूट पोखलं की इकडची फांदी पहिले शॉर्ट होते. जर पूर्णच बाजूने आला दोन्हीकडच्या फांद्या शॉर्ट होतो. हे झाड संपलं की त्याच्या बाजूचं लगेच त्याच्या बाजूचं लगेच त्याच्या बाजूचं. आता याच्यासाठी सोलापूरच्या शेतकऱ्यांनी काही छान प्रयोग केलेले आहेत, म्हणजे ते प्रयोग मी जरूर रिकमेंड करतो. प्रयोग काय आहेत? आता समजा हा गॅप आहे, ठीक आहे, हे झाड आपलं मरतंय, इथे डायरेक्ट 2 फूट खोल खड्डा खोदायचा. किती? 2 फूट खोल, 2, 2.5, 3 फूट जिथपर्यंत रूट झोन आहे. आणि पन्नी म्हणजे साधी पन्नी नाही, ताडपत्री टाईप, की ते रूट त्याला भेदलंच नाही पाहिजे, म्हणजे इकडचं इकडे आणि इकडचं इकडे गेलंच नाही पाहिजे, इकडे एक तिकडे एक. तो पण प्रयोग खूप यशस्वी आहे, तो एक केला पाहिजे. दुसरं, सिस्टमिक इन्सेक्टिसाइड जे आहे असं टाका की जेणेकरून ते मुळापर्यंत गेलं. उदाहरणार्थ डेंटासू नावाचं औषध आहे, तुम्ही 200 लिटर पाणी करा, 100 ग्राम त्याच्यात टाकून घ्या, किंवा 15 लिटर पाणी करा, त्याच्यामध्ये 20 ग्राम टाकून घ्या, आणि त्या झाडाच्या 12 वाजता जी सावली पडते, ही म्हणजे रूट झोन जिथं आहे, 2 लिटर पाणी तिथे चारी बाजूने टाकून घ्या. ॲटलीस्ट जे झाड झालंय की नाही आता, ते झाड त्याच्या आजूबाजूचे 5-10 झाड. आणि लक्षात घ्या, तो सगळ्यात डेंजर आहे. बाकी सगळं तुम्हाला कव्हर करता येईल, पण मर लागलं, समजा 10 वर्षाचं झाड मेलं गेलं, एका झाडाची एका वर्षाची किंमत 5,000 रुपये आता तुमच्या हिशोबाने, म्हणजे 10 वर्षाच्या हिशोबाने जर गेलं तर 50,000 रुपयाचं झाड आहे. ते मेलं म्हणजे 50,000 रुपयाचा सरळ लॉस आहे. मोबाईलच गेला आपला, हरवला, 50,000 रुपये. म्हणून झाड काही एका रात्रीत मरत नाही. आपल्याला कळतं की हे याला आता प्रॉब्लेम झालाय, त्यावेळेस इमिजिएट ही उपाययोजना करा. तर डेंटासो तुम्ही घेऊ शकता 15 ग्राम 20 ग्राम, सोबत ह्युमॉल गोल्ड जर चांगल्या कंपनीचं ह्युमिक घ्या, ते साधारण 50-100 ग्राम घ्या, आणि चारी बाजूने जेवढी 12 वाजता सावली मिळते तिथे तुम्ही ते पाणी टाका, म्हणजे तुम्हाला त्या झाडाला वाचवता येईल. आणि डाळिंबाच्या झाडाला मर माझ्या दृष्टीने एक वेळेस तेला आपल्याला कंट्रोल करता येईल, प्लेग कंट्रोल करता येईल, थ्रिप्स माइट्स कंट्रोल करता येतील, साईज आणता येईल, बार या वर्षी नाही आला पुढच्या वर्षी आणता येईल. पण झाड मेलं की मग मुश्किल आहे. त्यामुळे मर नाही व्हायला पाहिजे कुणाच्या शेतात, त्याच्यावरही सोल्युशन आहे. आता बहार तुमच्यापैकी किती लोकांकडच्या शेतात माल आहे? 8-9 जण आहे. 8-9 जणांचे. म्हणजे आता कधी निघणार आहे? आता दत्तोबाचा गेला तुटून गेला तुमचा. तुम्ही आता डोस भरला का? नाही, अजून पाठीमागचं राहिलं ना, पाठीमागचा राहिला. बरं, अजून कोणाचा बाकी माल? बोटचे पाटलाच बाकी आहे. अच्छा, हे बाकी सगळे नवीन लागवडवाले. नवीन लागवड, छोटे छोटे अजून. पेपरात बातम्या येऊन फक्त डाळिंब लावू नका हा. पेपराच्या बातम्या वाचून जर डाळिंब लावला, याला 20 लाख झाले, याला 15 लाख झाले, आणि याला 30 लाख झाले, तर तुमची ते 1 बिघाभर तरी विकावं लागेल तुम्हाला, सांगतो. इतकं खर्चिक पीक आहे डाळिंब. हे अभ्यासू शेतकऱ्याचं पीक आहे. पैसे खूप होतात म्हणून डाळिंब लावू नका. खूप लोकांनी लावले, पण तेल्या आणि त्याच्यामध्ये जमले. सोपं नाहीये आणि अवघड पण नाहीये. अवघड काहीच नाही. हा, पण सोपंही नाहीये. केलं तर अवघड काहीच नाही. हा, नाही, त्याच्यासाठी नॉलेज पाहिजे. म्हणजे तुम्हाला ह्या पिकामध्ये कंटिन्यू अपडेट राहावं लागेल की बाबा आपल्याला काय समस्या येत आहेत, त्याच्यावर काय उपाययोजना आहेत, आणि रेस्ट पिरियड मॅनेजमेंट सगळ्यांचं चांगलं पाहिजे. ठीक आहे, चलो. प्लॉट सुंदर आहे. मी तुम्हाला जे उपाय कंट्रोल प्लेग, बरं, मग तुम्ही काय फवारणी घेतली त्याच्यासाठी? बघा, प्लेगचं मी तुम्हाला एक सरळ सोपं कारण सांगतो. कुठलंही फळ जेव्हा सडतं ना, चक्कर मारी त्या प्लॉट मध्ये बरे झाले 8-10 गेले नाही का, थोडं जमिनीचा प्रॉब्लेम आहे. अच्छा, नाही, मी तुम्हाला चुनखडी का त्या नाही, काळीची जमीन. काळीची जमीन. एक लक्षात घ्या, सोनाजीचं ना. कुठल्याही शेतकऱ्याच्या शेतामध्ये कुठलंही फळ जेव्हा सडतं, तर कोणाही कंपनीवाल्याला तुम्ही बोलवलं तर तो काय म्हणेल, अमुक बुरशीनाशक घ्या, तमुक बुरशीनाशक. पण कारण फार वेगळं आहे. आणि तुम्ही एखाद्या चांगल्या तज्ज्ञ माणसाकडनं, जो PhD झालेला आहे, त्याला जर विचारलं तर कुठल्याही फळामध्ये फळ सडण्याचं जे कारण आहे, याचं सगळ्यात पहिलं मूळ जे आहे, कॅल्शियम डिफिशियन्सी असते.
आता टोमॅटोचे रेट खूप आहेत, तुम्ही टोमॅटोवाल्याला विचारा, खालचं फळ टोमॅटोचं काळं पडणे किंवा मध्येच असं गोल चट्टा पडणे. आता पण आपण जे बघितलं ना काळ, आता मध्ये तो प्लेगच तुम्ही त्याला म्हणतात एक प्रकार, ही कॅल्शियम डिफिशियन्सी मेजर. अशा वेळेस काय करा, हे सुद्धा मेजर कॅल्शियमच्या कमतरतेमुळे. याला काय करायचं, आता आपल्याकडे कॅल्शियमचे 3 स्रोत आहेत. कॅल्शियम नायट्रेट आहे, कॅल्शियम ऑक्साईड आहे म्हणजे लिक्विड कॅल्शियम आहे, आणि कॅल्शियम चिलेटेड आहे. तर आता जमिनीमध्ये ना कॅल्शियम ऑक्साईड जे आहे म्हणजे लिक्विड फॉर्ममध्ये 11% कॅल्शियम येतं. ते साधारणतः जेव्हा तुमचं लिंबू साईज फळ होते त्यावेळेस तुम्ही 2 ते 3 लिटर सोडून द्यायचं, आणि त्याला 15 दिवसाच्या अंतराने 2 ते 3 वेळा तुम्ही केलं पाहिजे. मी तुम्हाला ना अजून छोटंसं उदाहरण देतो, तुम्हाला लक्षात. मी ह्या स्टेजला, ज्यावेळेस तुमचं डाळिंब बाग ह्या स्टेजला असेल ना, तुम्ही नीट निरीक्षण करा माझ्या हाताकडे. आता बघा, हे अंतर जास्त आहे बरोबर, आणि हे जे अंतर आहे हे अंतर कमी आहे बरोबर. आता याला काय प्रॉब्लेम आहे, एक तर इथे थोडा थ्रिप्स साठवून गेलाय, त्याच्यामुळे हा कमी झाला, हा भाग लगेच दाबला गेला, थ्रिपची साईज वाढत नाही. पण जिथे तुम्हाला प्लेन असेल फळ, तरी तुम्हाला असे फळं दिसतात की एका बाजूलाच त्याचं हे शेंडा आणि टेल हे अर्धा भाग सारखा नाही. तर हा कॅल्शियमच्या डेफिशियन्सीमुळे. म्हणून ह्या साईडला मोठा लिंबू झाला की त्यावेळेस तुमच्या बागेला कॅल्शियम 10-12 दिवसाच्या अंतराने 2 ते 3 वेळा जायला पाहिजे. लिक्विडवाला दिलं तर साधारणतः 2 लिटर एकरी, नायट्रेट फॉर्ममध्ये दिलं तर 5 किलो साधारणतः 2 वेळा किंवा 3 वेळा. त्यासोबत तुम्हाला गरज असेल तर मायक्रोन्यूट्रन द्या किंवा 13-0-45 द्या, पोटॅशियम नायट्रेट त्यावेळेस द्या, आणि चांगलं ह्युमिक त्यावेळेस जाणं फार गरजेचं आहे. आणि अमिनो ॲसिड म्हणजे फॉलिबियॉन किंवा सर्कीपेंट भिजवून स्लरी त्यावेळेस जाऊ द्या. हे जर तुम्ही केलं तुमच्या फळाला प्रॉब्लेम येणारच नाही. झालं. दुसरी गोष्ट, जर एवढं करूनही आपल्याला वाटतं की फळ सडतंय, तर मग बुरशीचा प्रादुर्भाव त्यावेळेस, पाणी साचणं, जास्त पाऊस होणं, जाड जमिनी असणं, निचरा कमी होणं, किंवा जमिनीमध्ये जुने अवशेष जे खराब आहेत, मागच्या बहाराचे फळाचे अवशेष, त्याच्यामध्ये ते जे स्पोर असतात ते स्पोर सुप्त अवस्थेत राहतात. आता उन्हाळ्यामध्ये बेडकं दिसत नाही, पाऊस पडल्यावर लगेच बेडू कुठून पैदा होऊन जातो, म्हणजे डॉर्मन्सीमध्ये ते असतात. तुम्हाला माहिती आहे, काही मासे कोरड्या जमिनीत पण असे सुकलेले मासे असतात, पाऊस पडला की ते जिवंत होऊन जातात. असं त्यांचे अवशेष, त्यांची अंडी, त्यांची पिढी प्रत्येक जण जगून ठेवतो. तशी बुरशी सुद्धा त्याची पिढी जगून ठेवते. कडक उन्हामध्ये तुम्हाला रोग दिसणार नाही, पाऊस पडला की रोग लगेच ऍक्टिव्ह होतो. मग ऍक्टिव्ह का होतो, कारण ह्युमिडिटी मिळते, आर्द्रता मिळते. अशा वेळेस काय करायचं, कॉपरचं डस्टिंग, कॉपर पावडर जर मिळाली, डस्टिंग नाहीच काही तर जगातलं सगळ्यात भारी बुरशीनाशक तुम्हाला सांगतो, आणि एकदम स्वस्त. 1% बोर्डो पूर्ण बागेत स्प्रे करून टाका, खाली गवतावर सुद्धा. आपण फवारा इथे मारतो, प्रॉब्लेम इथे. तर त्या तुम्ही जमिनीवर पूर्ण फवारणी घ्यायच्या. कॉपर म्हणजे मी हे 2-3 पर्याय सांगितले. आता हा जो प्रॉब्लेम आहे ना, म्हणजे कॉपर डस्टिंग, जमिनीवर बोर्डोची फवारणी करणे किंवा बागेत पूर्ण बोर्डोची फवारणी करणे, निचरा चांगला होऊ देणे, कॅल्शियमची कमतरता न होऊ देणे, हे तुम्ही सगळं केलं तर प्रॉब्लेम अत्यल्प राहील किंवा येणारच नाही. ठीक आहे. आणि ही गोष्ट लक्षात ठेवा, साईज मिळवायची असेल तर ह्या स्टेजलाच काम करावं लागेल. ज्यावेळेस लिंबू साईजचा, छोटा लिंबू याच्यापेक्षा त्याच साईजला माळ जास्त वाढतो. नंतर फक्त मग तो आतून भरतो, आकार बदलतो, चौकोनीचा गोल होतो, एवढंच होतं. ठीक आहे. बरं, ते तुम्ही डाळिंबाचं सांगितलं, पण याच्या व्यतिरिक्त समजा मोसंबीची बी तुम्हाला याची माहिती असली तर ती पण सांगा. फार गळ होती. आता लोक काय डाळिंबाकडे एक काम करा, एकदम तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. तुमच्याकडे मोबाईल आहे का? काढा मोबाईल, काढा, सगळ्या युट्यूब काढा. मी दर आठवड्याला ह्या सगळ्या समस्यांचे व्हिडिओ टाकतो. आत्ताच मी मोसंबीची गळ का होते, मी का तुम्हाला व्हिडिओ सांगतोय, 5 मिनिटात उत्तरच नाही. आणि माझं चॅलेंज आहे, जगातला कुठलाही सायंटिस्ट यावा आणि त्याने मोसंबीची गळ थांबून दाखवा. बाप्पा जन्मात शक्य नाही. संत्रा आणि मोसंबीची गळ झाल्यानंतर कोणीही थांबू शकत नाही. सुरू झाली. त्याची 3-4 कारण आहेत. पाटील बायोटेक असं नाव तुम्ही सर्च करा युट्यूब. आता हा केळीचे पानं काढणं योग्य का योग्य आहे, बुलढाणामधील केळी गेली इराणला, असं सगळे, पपई, प्रत्येक पिकी. ते टोमॅटोचा तोडा आता वाढवायचा आहे, ऊसाचं 100 टन, तूर, कापूस, मका, केळीचा बुंदा, संत्रा, मोसंबी, लिंबू, फळगळ, देठसड आणि कोळीचं नियंत्रण कसं करता येईल. हा व्हिडिओ आहे, साधारणतः 6000 लोकांनी बघितला. 8 मिनिटाचा व्हिडिओ, फक्त हा व्हिडिओ तुम्ही बघा. याच्यात सगळे उत्तरं दिलेली, काय उपाययोजना करायची ते तुम्ही बघा. हे दर शनिवारी मी लाईव्ह असतो, सोमवारी हिंदीत असतो, शनिवारी मराठीत असतो, आणि वेळोवेळी मी सगळं ते
माहिती देतो, जे प्रॉब्लेम असतात ती माहिती देत असतो, ते फक्त तुम्ही बघत राहा. चॅनल सबस्क्राईब करून घ्या सगळे. अजून काही प्रश्न कोणाचे? झाडं समजा 18 महिन्यात 12 महिन्यात पकडते तर याच्यापासून डाळिंबाचा बहार पकडण्याचा खरा कालावधी हा 16 ते 18 महिन्यानंतरच आहे. म्हणजे साधारण तसं तो 2 वर्षानंतर. काही काही आता बघा, ज्याचं नियोजन उत्कृष्ट आहे तो 16 महिन्यात त्याने पकडलं, ग्रोथ चांगली झाली, काडी चांगली बनली, स्टोरेज चांगला झाला तर हरकत नाही. पण कमकुवत झाडे सगळे धरतायत, माझ्या शेजारच्याने माझ्या बरोबरीत लावलं होतं आणि त्याने बहार धरला म्हणून मी धरला, असं नाही. त्याने जर व्यवस्थित नियोजन केलं असेल, माझं नियोजन चुकलं असेल किंवा मी मागे पडलो असेल, माझं झाड कमकुवत आहे, तर मी थोडंसं 5 ते 6 महिने वेट केलं पाहिजे. पण जर स्टोरेज चांगला तुम्ही केला आहे, सुरुवातीचं संगोपन व्यवस्थित केलेलं आहे, तर बहार धरायला हरकत नाही. फक्त पहिला बहार धरताना 14 महिन्यात पहिला बहार धरताना अतिरेक करू नका. म्हणजे पहिल्या बहाराच्या वेळेस थिनिंग तुम्हाला कंपल्सरी केलीच पाहिजे. त्यावेळेस तुम्ही झाडाची ताकद बघा की बघ याची ताकद 20 फळांची आहे, 20 ते 25 झाल्या हरकत नाही, पण 20 ते 40 त्या ठिकाणी होऊ देऊ नका. तुम्हाला आता मी जे सोल्युशन सांगितलंय ना ते तुम्ही करा. आणि एक काम करा, मी सिरियसली सांगतो, तुम्ही एक काळी पट्टी बांधा बरोबर मापन लावून अशी, हा सांगतो आणि 2 नळ्या सेंटरच्या त्या पण बंद करून टाका. सेंटरच्या 2 नळ्या बंद करा, त्याला ते औषध सोडू नका. आणि मग मला तुम्ही 7व्या-8व्या दिवशी सांगा की साहेब काय फरक पडला. ठीक आहे. राहिला प्रश्न तणनाशकाचा. डाळिंबामध्ये किंवा कुठल्याच पिकामध्ये आता पहा, तुमचं पहिलेच डिस्टन्स कमी आहे. 2 प्रकारचे तणनाशक आहेत. एक हे कॉन्टॅक्ट, एक हे कॉन्टॅक्ट प्लस सिस्टमिक. म्हणजे एक पूर्ण मुळापर्यंत जाणार आहे आणि एक हे फक्त पाल्यावर जिथं पडेल तिथं मरणार आहे. ह्या परिस्थितीमध्ये थोडी जरी वाफ झाली तर याला फटका बसणार. तुम्हाला डाळिंब बागेमध्ये जर तणनाशक वापरायचं असेल तर मी ग्लायफोसेट तुम्हाला कधीच सांगणार नाही. कारण की हे जे गवत आहे याच्या मुळामध्ये डाळिंबाचं मूळ पण आहे आणि त्या औषध मुळापर्यंत जाणार आहे, म्हणजे तिथे तो फटका बसेल पहिला. चुकून आता काही लोक काय आहे की समजा, मी तुम्हाला फोटो पण दाखवतो, पपईमध्ये एकाने काल परवाच मला फोटो टाकले, पॅराकॉट मारलं. आता पॅराकॉट मारल्यानंतर पॅराकॉटने लगेच 4-5व्या तासालाच गवत सुकायला लागतं. कॉन्टॅक्ट झाला की तो लगेच मलूल होतो, पण खोडावर थेंब उडलेलं, खोड पूर्ण बर्निंग होऊन गेलं. म्हणजे तो थेंब पाण्याचा पार्टिकल जिथे जिथे जाईल तिथे तो प्रॉब्लेम करेल, मग तो उडणारच नाही. हे तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. मग त्यासाठी हुड एक गरजेचं आहे. पण तुम्ही हुड लावून मारून गेले, पण आता ही गरमी आहे, बाष्पीभवन होणार आहे, तर त्यावेळेस प्रॉब्लेम. तर मग पॅराक्वाटच तुम्ही जास्तीत जास्त वापरा. पण वापरताना शक्यतोवर पूर्ण ढगाळ हवामान आहे, बाष्पीभवनाचा वेग अतिशय कमी आहे, पाऊस पडून गेलेला आहे आणि उन्हाचा अजिबात लवलेश नाही आहे, त्याच वेळेस वापरलं पाहिजे. हुड असं पाहिजे की बिलकुल म्हणजे आपल्याला झाडावर उडू द्यायचं नाही, पण ग्लायफोसेट नाही, म्हणजे वापरायचंच नाही. आणि नाही तण काढलं ना तर डाळिंबाला काहीच फरक पडत नाही साहेब. पण आता हे बेड आहेत का हरळीनं पॅक होत. नाही. जे हरळ आहे का त्या हरळीमुळे झाड लगेच स्ट्रेसमध्ये जाते. स्ट्रेसमध्ये जातं. हरळीचं काम असं आहे, ते पूर्ण जाम करून पण तुम्हाला पॅराकॉट शिवाय पर्याय नाही. म्हणजे तुम्ही ग्लायफोसेट मेरा 71 गेले की तुम्हाला रेस्ट पिरियड मध्ये करा, रेस्ट हा, पिरियड रेस्ट मध्ये करा, रेस्ट रेस्ट मध्ये करा, रेस्ट मध्ये काही प्रॉब्लेम, मग ते मुळाला रेस्ट रेस्ट पिरियड मध्ये काही प्रॉब्लेम. कारण रेस्ट पिरियड मध्ये मूळ जरी डॅमेज झालं तरी आपण जेव्हा बाहेर धरू त्यावेळेस व्हाईट रूट खरं आपण डेव्हलप करणारच, काही प्रॉब्लेम हरळीचे बेडवरच मारल्याशिवाय तर जाणारच नाही. तुम्हाला त्यावेळेस पूर्ण तुम्ही झाडाच्या खाली पण घ्या, काही प्रॉब्लेम नाही, पण वूड लावून घ्या, त्यावेळेस काही अडचण नाही. माल असताना नाही, याच्यावर एक थेंब पडला ना तरी फळ डॅमेज होणार. हार्वेस्टिंग झाल्यानंतर हा, हे पहिलं सेटिंग आहे ती खोडावर, पहिली हे setting. सगळं पहिलं सेटिंग, जेवढी पोटात आहे ती पहिली सेटिंग. पहिली सेटिंग. आता ही फिलिंग मधली ही थिनिंग मधली आहे, पण आता आज बी ते 50 रुपये देऊन जाईल ना, त्याच्यामुळे आता काढण्यात काही पॉईंट नाही आहे. हे फळ अजून 50 ग्राम प्लस होईल. जे नारळ आहे ना ते 100% वाढणार, गोटी नाही वाढत. हा, जी गोटी ती नाही वाढणार, हे अजून वाढेल. छान आहे ना साईज, ही जी साईज आहे ना, ही साईज छान आहे. ही साईज छान आहे. आपल्याला केली नाही, तिने केली असतं तर पुराच माल या साईडला भेटला असता आपल्याला. अर्धा किलोच्या प्लस 600 साईज.
बरेच फळ आहे साहेब त्याच्यात. हो माल कमी ना मग माल माल कमी. हा, त्यांना size पण मग आता ओव्हरऑल तुम्ही जर गणित काढलं, नाही जर झाडाला कमी त्याला आहे ना नाही याचं जर गणित काढलं तुम्ही, तर हे झाड जेवढे पैसे देणार त्याच्यापेक्षा जास्त तेच देणार आहे. नाही ते देणार तर आहेच, पण आता पण जर सगळा माल असा असता तर तुम्हाला 250 रुपयाचा दर व्यापारी तुमच्या मागे लागला असता. आता ही पण साईज पाहणार आता एकाच ठिकाणी ही बॅक्टेरियाची कमाल आहे बरं का. हे जे आहे ना, ही सगळी बॅक्टेरियाची कमाल. बॅक्टेरियाचा खालून सपोर्ट असल्याशिवाय एका ठिकाणी म्हणजे 1.5 किलो माल इथं 1 2 3 4 5 6 7 फळ. त्यातले 2 तोडले मी. 200 ग्राम जरी पकडलं तरी 1.5 किलो माल आहे. है ना? बॅक्टेरिया 15 दिवसाला आहे ना. 9 फळं होती त्यातले 2 काढून घेतली. चला सुंदर. कितीला काढी दिली त्यांनी? 35 रुपयाला दिली. आणि म्हणजे त्यांच्याकडचं लावलेलं फ्रुटिंग स्टेजला म्हणजे फळ आलेलं स्टेज आहे का कोण? हा आहे. कोणाचं? अच्छा अजितचा. हा. ठीक आहे. किती दिवसाचं आहे? 6 महिने चालू आहे. 6 महिना चालू आहे. अच्छा. तुम्हाला आता टिश्यू जे लावलंय त्याच्यात आणि गुटीमध्ये काय फरक जाणवतो? आता साईज वर गुट्टीला ज्यादा साईज टिश्यूला कमी आहे. आता तर जर म्हणायला पाहिलं तर आपल्या याच्यावर बी लोड ओव्हर आहे, हा हा. त्याच्यामुळे बी एकच जण लावलंय का ज्याचं फळ आलंय टिश्यू? हा टिश्यू अजित आता सगळे पण फळावाली एकच आहे ज्यांचे दोघं जण त्यांची काय परिस्थिती? त्यांचे असेच साईज कमी. कमी. आता आपल्या याच्यात इतका माल आहे ओव्हरलोड तरी आपली साईज आपली गुट्टी आणि फुटव्याला पण गुट्टी गुट्टी ज्यादा. साहेब आपल्याला 1 महिना अजून यांच्यापेक्षा आपण 1 महिन्यानं उशीर नाही प्रश्न तो नाही आहे. टिश्यू मध्ये म्हणजे टेक्नॉलॉजी जर आपण गेलो तांत्रिकदृष्ट्या जर मी तुम्हाला सांगायला गेलं तर टिश्यू म्हणजे काय? एका बापाचे 2 लाख मुलं. हा गुटी म्हणजे काय? एका बापाचे 50-50 पोरं. मग दुसरा म्हणजे जितके मदर प्लांट बदलतील तेवढे त्यांचे वैशिष्ट्य बदलतील. टिश्यूत तसं नाही होत. म्हणजे 10-20 झाडं घेतले की लाखो झाडं तयार होतील. म्हणजे ते 10 लोकांचेच कॅरेक्टर त्याच्यामध्ये राहतील आणि कॅरेक्टर सारखे राहण्याची शक्यता टिश्यूमध्ये जास्त आहे गुटीपेक्षा. पण फील्डमध्ये कोणीच अजून असं मला बोललेलं दिसत नाही की टिश्यू बेस्ट आहे. जसं केळीमध्ये आता कंद कोणी लावतं का? नाही. सगळेजण म्हणतात टिश्यूच पाहिजे. तसं डाळिंबात का नाही होते? त्याचं कारण मला समजून घ्यायचं. म्हणजे नाही कोणी म्हणते की बाबा असं टिश्यू बेस्ट आहे असं. टिश्यू म्हणजे गुट्टी म्हणजे पोषण ज्यादा होतं गुट्टीचं. टिश्यूचं कमी होतं. रोगराई बी कमी आहे आणि थोडी साईज मध्ये फरक आहे. बरं ठीक आहे. आता हा जो बेड तुम्ही डोंगर बनवलाय ना याला सपाट बेड बनवा. बनायचं सपाट बेड बनवा. ऑर्गॅनिक वर जितका जोर देता येईल आतापासून बॅक्टेरियावर जेवढा जोर देता येईल, स्लरीवर जेवढा जोर देता येईल, सुरुवातीच्या काळामध्ये कमीत कमी रासायनिक खतांचा वापर करा. कमीत कमी. जास्तीत जास्त बॅक्टेरिया सेंद्रिय खत, शेणखत, गांडूळ खत, कोंबडी खत वापरायचं नाही. फक्त कोंबडी खत वापरायला तर पूर्ण कंपोस्ट करायचं, सडू द्यायचं म्हणजे पूर्ण मातीसारखं झालं पाहिजे तरच वापरायचं डाळिंबाला. नाही तर वापरायचं नाही. नाही वापरत ना? का नाही वापरत? इकडे नाहीच आमच्या तिकडे. अच्छा. हा मळी कंपोस्ट करून कच्ची नको म्हणजे आणली मळी नाही चालेल ना? आता हे जे इकडे आमच्याकडे आहे ना कंपोस्ट करून भेटते ती मळी. चालतं ना. काही प्रॉब्लेम नाही. काही अडचण नाही. वापरू शकता तुम्ही. आणि सुरुवातीच्या पिरियडला म्हणजे एक खोडवालेचं जे त्यांचं पण प्रवीण मानेचं जे म्हणणं आहे एक खोड, पण त्याला थोडंसं तार बांबू काठी बांधकाम आहे. पण तुम्ही तो प्रयोग पण सुरू करा. एकच खोड ठेवायचं. चांगली पद्धती. हा सिंगल खोड. तो पण एखाद्या लाईनीला प्रत्येकाने प्रयत्न केला तर लक्षात येईल तुम्हाला. आमच्याकडे आहे साहेब एक जणाकडे आहे ते सिंगल खोड. बरं काय अनुभव? हार्वेस्टिंग चालू आहे सध्या. अच्छा. मग काय परिस्थिती? सोबतच आहे. सिंगल खोडचं काही नाही तसं म्हणणं शेतकऱ्याचं. सिंगल खोड तर ठेवायला पण एखादी वेळेस समजा सिंगल खोड आलं म्हणजे एक फांदी छोट्या हे अंतर जास्त नाही राहत ना त्याच्यात. नाही छोटी जर का या स्टेज मध्ये झाड असलं सिंगल खोड असलं समजा आपल्याकडून डॅमेज झालं तर मग ऑप्शन हेच झालं. ते तर तसं होत नाही. डॅमेज झालं ना म्हणजे नॅचरल डॅमेज तर पूर्ण झाड होणार आहे. ते सिंगल खोड राहू की डबल राहू. खाली बोरर लागला किंवा मर लागले एखाद्या वेळेस छोट्या याच्यात असले तर पिन होला हा तो एक फायदा आहे. त्याच्यामध्ये डेंटासू टाका 20 ग्राम. ठीक आहे.
15 लिटर पाणी तयार होईल. हे जे झाड आहे याला 4 ते 5 लिटर पाणी चारी बाजूने टाका आणि याच्या बाजूचे जे 10-15 झाड असतील त्याला पण 1-1 लिटर पाणी टाका. त्याच्यामध्ये 100 ग्राम ह्युमॉल गोल्ड नावाचं येतं ते टाकायचं. डेंटासू 20 ग्राम ह्युमॉल गोल्ड हे आणि आजूबाजूला टाकून घ्या. जर आणि जर बुरशी जाणवली थोडंफार तर त्याच्यामध्ये रिडोमिल किंवा साप पावडर टाकून घ्यायची. ठीक आहे. अजून एक काम करा सगळेजण, जेवढं डाळिंबवाले असेल, मी तुम्हाला एकदम महत्वाचा गुरुमंत्र देऊन जातो. डाळिंबाला 2 मोठे प्रॉब्लेम येते. एक आता आपण हे पिन होल बोरर याच्याविषयी सांगितलं. दुसरा जो प्रॉब्लेम आहे तो आहे नेमॅटोडचा. बरोबर. आता नेमॅटोड म्हणजे काय की हे जे मूळ आहे ह्या मुळामध्ये सूत्रकृमी घुसला की तिथे गाठ तयार होते. गाठ तयार झाली की हे जे मूळ आहे हे मूळ अन्न घेऊ शकत नाही. मग आता तुम्ही नेमॅटोड झाल्यानंतर तुम्ही जर बघायला गेले ती गाठ रिपेअर होत नाही. भले नेमॅटोड मरेल परंतु ती नळी कामाची नाही. आता समजा 100 नळ आहे डाळिंबाच्या झाडाला आणि त्यातल्या 50 नळांना गाठ झाली म्हणजे 50 नळ कायमस्वरूपी तुमचे ब्लॉक झाले. जोपर्यंत नवीन नळ तयार होत नाही, बांधकाम झाडं हाती घेत नाही आणि ते बांधकाम होतं रेस्ट पिरियडमध्ये. बरोबर. याच्यासाठी रेस्ट पिरियडमध्ये जसाही तुमचा माल खाली होईल महिन्याला एकदा पॅसिलोमायसिस नावाचं एक, सोप्या भाषेत सांगतो, निमॅटो गार्ड नावाचं एक औषध आहे. 1 लिटर एकरी सोडून द्यायचं महिन्याला एकदा लिक्विड सोडायचं आणि पुढच्या वेळेस पावडर सोडायचं. त्याचंच पावडर पण येतं. हे काम आवर्जून करा. दुसरं काम, तुम्ही जेव्हा आंबे बहार धराल यावर्षी त्यावेळेस डाळिंबामध्ये आत्ता जी यांची अडचण आहे बरं का, नीट ऐका सगळ्यांनी, यांची जी अडचण आहे की पहिला माल सेट झाला नंतरचा माल उशिरा सेट झाला. तर डाळिंबामध्ये तुमच्यासाठी देव जर कोणी असेल तर मधमाशी. आणि मधमाशी त्यावेळेस आपल्याकडे आली पाहिजे. मग पेट्या आणू फाट्या आणू त्या भानगडीत पडायचं नाही. मी तुम्हाला एक औषधाचं नाव सांगून जातो. क्वीन बी नावाचं औषध आहे. 20 मिली प्रति पंप म्हणजे 1.5 मिली प्रति लिटर, 250 ते 300 मिली प्रति एकर. पाणी एकदम कमीत कमी. पाणी किती घ्यायचं? 50 लिटर. ड्रोनने वापरता आलं तर फार उत्तम, किंवा 100 लिटर पाण्याचा स्प्रे करायचा. जितकं पाणी कमी, हातपंपानं कमी पाण्यामध्ये तुम्ही स्प्रे करता करता तुम्हाला 1-2 मधमाशांनी चावल्या मग मला सांगा. इतकं बेस्ट औषध आहे. आणि मधमाशी आली की तुमचं 1 टाइम सेटिंग झालं. त्याच्यापेक्षा बेस्ट सेटिंग होऊ शकत. यंदाची ज्यादा अडचण हा, त्यावेळेस कांदाचे जे सीड प्रोडक्शनचे प्लॉट असतील किंवा डाळिंबात सेटिंग, म्हणजे तुम्ही हे एवढे 3 सल्ले जरी माझे ऐकले तरी या वर्षासाठी खूप आहे. तेवढं माशीचं जरी झालं तर लई भारी. हे औषधच असं आहे की तुम्ही बॉटल उघडली तर तुमच्या बॉटल मधनं औषध पाण्यात टाकेस तर एक मधमाशी तरी येऊन तिथे बॉटलवर बसेल. इतकं ते ऑर्गॅनिक आहे. त्याच्यामध्ये काही केमिकल, मधमाशी केमिकल येणारच नाही. अलग अलग म्हणजे ते 100% ऑर्गॅनिक आहे. क्वीन बी, राणी माशी. क्वीन म्हणजे राणी आणि बी म्हणजे मधमाशी, रानी मधमाशी असं त्या औषधाचं नाव आहे. अभी अनार महाराष्ट्र में कहाँ से ले रहे आप? अभी इंदापुर, तुम्हारे कर्नाटक से भी चालू है, सोलापुर, सांगोला. माल कम है, बहुत शॉर्ट है. हाँ बहुत माल शॉर्ट. बोले तो सर कैसा है, आगे पीछे फूल है. अच्छा. हाँ कर्नाटक की फसल अच्छी है. हाँ हाँ और उधर साइज भी 150-200 प्लस से ऊपर 700 तक साइज मिलती है. हाँ हाँ कर्नाटक में. कर्नाटक में कौन से डिस्ट्रिक्ट में? ये चित्तूरदुर्गा. चित्रदुर्ग यानी आपका बेंगलोर से आगे, कोलार से आगे. इधर हाँ, आसन से इधर. आसन से इधर. हाँ तो कोलार के पास ही हो गया ना. हाँ कोलार. मतलब उधर से कोलार आराम से घुस सकता है. राइट. तो ये माल सीधा चेन्नई जाएगा और कहाँ जाएगा? ये तो मेरा कभी चेन्नई जाता, कभी आंध्रा नेल्लूर जाता, कभी मदुरई जाता. सिर्फ अनार लेते आप क्या बाकी नहीं, मेरा ऑरेंज का भी है ना काम. केला केला नहीं. क्यों नहीं करते केला? केले का नहीं है अपना काम. अपना ज़्यादा बोले तो अनार और ऑरेंज. नहीं, केले में मैं इसलिए बोल रहा हूँ कि आज की डेट में केले में एक्सपोर्ट में बहुत डिमांड है. और हमारे इंडिया ही ऐसा देश बचा है कि जो केले में सप्लाई दे सकता है पूरे दुनिया में. रोज 1000 कंटेनर की डिमांड है, 200 कंटेनर भर रहे हैं, 800 शॉर्ट है. इसलिए केले को इतना रेट है. हर फल को रेट है, कौन से फल को रेट नहीं? अनार को रेट है, केले को रेट है, जाम को रेट है, सबको रेट मिल रहा है. चलो ठीक आहे. हा चलो. सेंद्रिय कर्ब जमिनीत जो शेतकरी वाढवू शकला तो जगेल. त्याने 1 गाय 2 गाय पाळायलाच पाहिजे आणि त्याच्यापासून फायदे भरपूर आहेत. म्हणजे लॉस तर काहीच नाही. प्रेमा खातर 1 गाय पाळून स्लरीवर तुम्ही काम करा. स्लरी कशी बनवायची याचा पण व्हिडिओ मी टाकलेला आहे. डाळीचं पीठ, गूळ, ताक, बॅक्टेरिया NPK कॉन्सो, शेण 5 ते 10 किलो, गोमूत्र आणि सरकी पेंड किंवा सोयाबीन पेंड 7 घटक टाकायचे.
200 लिटरचा बॅरल घ्यायचा, पॅक करून ठेवायचा, सावली खाली ठेवायचं, नॉर्मल पाणी, खूप थंड नाही खूप गरम नाही, आणि पाणी शुद्ध, वड्यातलं नाल्यातलं नको. आणि जो ड्रम आहे त्याच्यात मागच्या आठवड्यात आपण बुरशीनाशक काढलेला असेल तर काहीच नाही, बॅक्टेरियाचा सगळं मेला तिथंच. तो ड्रम स्वच्छ पाहिजे आणि त्याला घोळत राहायचं 7 दिवस 8 दिवस. एक लिंबू साईज डाळिंब झाली की ही स्लरी दर महिन्याला तुम्ही सोडा, काहीच त्रास, वॉटर सोल्युबल तुम्हाला लागणारच नाही. एवढं महागडं ग्रेड मी स्वतः इम्पोर्ट करतो, वॉटर सोल्युबल 1000 टन विकतो दरवर्षी, पण माझी विकण्याची इच्छा नाही आहे. मी तुम्हाला म्हणतो तुम्ही ही स्लरी दर महिन्याला वापरा, तुम्हाला 100% आउटपुट चांगलं मिळेल. ठीक आहे. अंतर पण जास्त कमी आहे आणि झाडाच्या क्षमतेपेक्षा लोड जास्त आहे. आपल्याला इथे म्हणजे ह्या भागामध्ये जर सगळ्यांचेच प्लॉट असे असेल, आता तुमचे त्यांचे स्वतःचे प्लॉट मी पाहिलेत, निमॅटोडवर तुम्हाला काम करावं लागेल, बॅक्टेरियावर तुम्हाला काम करावं लागेल आणि पिनोल बोररवर तुम्हाला काम करावं लागेल. बाकी रोग बीग सगळं कंट्रोल होऊन जाईल, हे कंट्रोल होणार. आणि सेंद्रिय कर्ब जेवढं ऑर्गॅनिककडे तुम्ही राहाल तुमची चांदी. आणि मी तुम्हाला सांगतो हे सुवर्ण युग आहे डाळिंबाचा. आता 5 वर्ष, अजून 5 वर्ष तुम्ही एकदम गोल्डन काळात तुमचे डाळिंब बहाराला आलेले आहेत, कारण एवढे रेट डाळिंबाला सरासरी कधीच मिळालेले नाहीत. आणि एकदा जर डाळिंबाचं क्षेत्र वाढलं की तुमची अधोगती सुरू झाली. समजा जोपर्यंत क्षेत्र मापक आहे ह्या दरात आहे तोपर्यंत ठीक आहे, कारण जे डाळिंबाचे एवढं वाढलं नाही बरं का. नाही ना, नाही डाळिंबाचे तुमच्याकडे 500 एकर वाढ द्या. परत आपला जो परिसर आहे सर आमचा, हा महाराष्ट्राच्या लेवलला किंवा भारताच्या धरलं तरी माहितीच नाही कोणाला डाळिंब इथे. इकडं इतका बेल्ट भारी ना, खूप चांगलं काम चालू आहे. माहिती नाही इतकी क्वालिटी भारी सांगतो डाळिंब इथे आहे माहिती. व्यापारी बाहेरचे येऊ राहिले तेव्हा इकडं तर क्वालिटी क्वालिटी बरोबर. जेव्हा डाळिंब मी त्यांना म्हटलं तुम्ही मालेगावला जा, आता तुम्हाला डाळिंब बाग सापडते का, सटाण्याला जा, हे डाळिंबाचे गड बागच नाही अशी सोडा, बागच दिसणार नाही. पूर्वी अशी परिस्थिती होती जसं आपल्याकडे कापूस दिसतो अशा बागा दिसायच्या, म्हणजे इकडे पाहिलं तरी बाग इकडे पाहिलं तरी बाग. आता 20 किलोमीटर येतो तरी डाळिंबाचं झाड सापडत नाही, पूजेला सापडत नाही. आणि म्हणून दर आपल्याच परिसरात बाहेर एवढे नाही. प्रसिद्ध सांगोल्यातले जे अंजनाळे गाव होतं तिथं जा बरं तुम्ही, आता तिथं जा. आजनाळे गावामध्ये मी 2008, 9, 10, 11, 12 500 रुपये तिकीट घेऊन मिटिंग घेतले, फुकट नाही, 500 रुपये तिकीट घेऊन. कारण त्यावेळेस त्या लोकांना काय व्हायचं, फुकटचं महत्वच नव्हतं, इतके पैसे होते त्यांच्याकडे. ते म्हटलं तर म्हणजे 500 रुपये म्हटलं की लोक उड्या मारू मारू बघायला यायचे, फुकट म्हटलं कोणी यायचं नाही. मग डाळिंबात इतकी ताकद आहे, पैसे यायला लागले की तो ऐकत नाही, आलं. पण आता तिथली परिस्थिती अशी आहे, म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल, तुमच्यासाठी सुद्धा तो सल्ला फार महत्वाचा आहे. माझे एक मित्र, मी नाव घेऊ शकत नाही, कोळवल्याचे, त्यांचं दुकान होतं, कमीत कमी 25-30 करोडचा बिझनेस होता, आज 1 कोटीचा बिझनेस. म्हणजे ह्या पिकामध्ये शेतकऱ्यापासून उद्योगधंद्यापासून कापड दुकानवाला, किराणावाला सगळ्यांचंच उदो होतं ह्या पिकामुळे. आणि जेव्हा हे जातं तेव्हा हे सगळ्यांना घेऊन जातं, एवढं लक्षात ठेवा माझं वाक्य. हे अगोदर शेतकरी पहिले, हा नाही, हे सगळ्यांना घेऊन जातो ना. पहिले तर शेतकरी जातो, पहिले शेतकरीच जातो ना, तो तर जाणारच. आणि आम्ही सर बरं का रासायनिक खत आहे ना, आम्ही डायरेक्ट म्हणजे कमीच तुम्ही मला मागच्याच वेळेस सांगितलं 80% ना, म्हणून तुम्ही सक्सेस आहेत. डाळिंबामध्ये ह्याच प्लॉटला गुळाच्या स्लरी मध्ये हे मटेरियल 15-20 वेळेस पडला, सांगितलं ना मला. वॉटर सोल्युबल 4 वेळेस पेक्षा जास्त नाही आता लोक पहिल्यापासून. जितकं तुम्ही ऑर्गॅनिक वर बॅक्टेरियाला हातात धराल, म्हणजे पांढरा पोटॅश एमओपी ना, हे सोडायची इतकं बार मला 50 वेळेस म्हणले असतील मी, नाही नाही 1 वेळेस सोडून द्याल त्याला शेवटच्या. बरोबर आहे भाऊ, किती टाळलं तुम्ही वॉटर सोल्युबल लागला ना. म्हणूनच तुम्हाला सक्सेस आहे. तुम्ही बॅक्टेरियाला तुम्ही धरून आहात म्हणूनच तुम्हाला सक्सेस आहे, ही गोष्ट तेवढीच खरी. नाहीतर डाळिंबामध्ये ह्या लेवलला प्लॉट टिकणं म्हणजे आजच्या पोझिशनला, जर मी पूर्ण भारत फिरलेला माणूस आहे, जर मी शेतकरी असेल ना, मी आत्ताच माल सगळा काढून बाहेर फेकेल, कारण याला गॅरंटीच नाही की 48 तास राहील की नाही राहील. इतकं डेंजर आहे, खूप आहे. एकदा ते उकळ आला की खालून सगळे टपाटप हे होतं. फक्त पतंग जो असतो ना, मॉथ, तो ऑरेंज मॉथ जो आहे, तो जर आला म्हणजे तुम्हाला असं पंचर केलेलं फळ दिसलं की तेवढं फक्त बघा, त्यावेळेस मिओथ्रीन टाकून घ्या किंवा गॅस पॉइझन कुठलंही. प्लॉट एकदम सुंदर आहे, साईज बेस्ट आहे. थोडंसं रेस्ट पिरियडवर भर दिलेला आहे. सगळ्यांना सांगितलंय की रेस्ट, ज्या दिवशी शेवटचं फळ तुटलं, तू तिकडं मी इकडं, तुम्ही केला की विषय संपला. त्या दिवशीच त्याला मिठी मारायची झाडाला की बाबा धन्यवाद, तू एवढं दिलंय, आता तुला काय पाहिजे सांग. नाही साहेब, आमचे शेतकरी असल्यामुळे त्यांना सगळं माहिती. आणि त्यांचं ते एक गोष्ट होतं ना, पहिलं तर शेतात प्रयोग होऊन जातो की हे चुकलंय, हे बरोबर आहे, मग इकडे सांगायला सोपं होतं. आणि
स्वतः केल्यामुळे सांगताना मन जे आहे ते चुकीचं सांगणार नाही, कारण त्याला माहिती आहे आपलं पण आहे. नाही सर, परत ते बी 8-10 गोष्ट. दिवसाला चक्कर आहे चक्कर बी सगळ्या राहते plot वर. आणि जवळपास 400 प्लॉट असे सर का डायरेक्ट घरचेच आहे. अच्छा. कसे माहितीये का, त्या बागाचं पाप बिन पुण्य बी माझ्या आपल्या डोक्यावर आहे. मी तेच म्हटलो ना, मी जे आता 400 प्लॉट असे आहे का, मी जे- त्यांना काय बी देत असेल खालून वरून त्यांना काहीच माहिती नाही मी काय जो झालं आता तर. शब्द फक्त वापरला, आणलं वापरलं नाही नाही, मी जो शब्द तर वापरला की लहान देताना मुलं माहिती, हो. देताना त्याला ते इथे होतं ना की मी घरी सोडलंय का, हा. मी वापरलंय का, हा, तर मी मग वापरलंय ना, मग मी वापरलं नाही मी दुसऱ्याला सांगेल, नाही, नाही. असं होणार नाही. चला आपण आंबेबाराच्या आधी एक जोरदार मिटिंग घेऊ एखाद्या ठिकाणी. पूर्ण 4-5 तासाचं फ्री ऑफ कॉस्ट ट्रेनिंग तुम्हाला, पूर्ण म्हणजे छाटणीपासून तर हार्वेस्टिंग पर्यंत काय न्यूट्रिएंट नियोजन मॅनेजमेंट करू. सगळं नियोजन आपण तिथे- केव्हा नोव्हेंबरमध्ये, ऑक्टोबर-नोव्हेंबर. रेस्ट पिरियड मध्ये जर झाले तर आणखी आम्हाला उपयोग होईल त्याचा. गणपतीच्या period च्या आसपास. ठीक आहे, आता एक रेस्ट Rest period पिरियड, मध्ये काय होतं, आम्हाला कामाला लागतं ठीक ठीक ठीक, रेस्ट पिरियडलाच एक घेऊन टाकू. मंदिरापाशी घेऊन आपण याला साईज घेऊन दिलंय का? दिलं सर पहिले, आता देऊन परत आता. हा, शक्यतो जी सर, ही, फॉस्फरस आणि पोटॅश मध्ये हो. ग्रेड द्याल ना तुम्ही. ही 3.5 वर्ष झाली याला फक्त हा हा, बागाला पूर्ण वय. नाही याच्यात जी दुसरा ग्रेड बाग वापराल चालू ना आहे. हा हा ती 42-47 वापरा किंवा 48-47 वापरा. हा फेरसमुळे काय होतं, हा हा कणखरपणा जो आहे झाडाला खूप जोरात राहतो. ती ग्रेड अर्धा लिटर किंवा 750 ml साईज घेऊन झाडाचा लोड पाहून. याच्यामध्ये तुमचं काय, जिथे टिश्यूचे प्लॉट आहेत त्याच्यात काही मत आहे का तुमचं, फरक जाणवतो का? टिश्यूचा आपल्याकडे 2 प्लॉट आहे सर. अच्छा, नाही पण गुटी आणि टिश्यू मध्ये काय सर काय माहिती का, बागातलं गुटी चांगली आहे, टिश्यू पेक्षा? पण एक गोष्ट अशी बी आहे हम्म. का, आम्ही हा बी एक अनुभव पाहतो, जर काम जर चांगलं आहे ना मग समजत नाही बरं का मला. हम्म. आता आमच्याकडे नाही, व्यापारी पण पण काम काम- जर कमी जास्त असलं 19-20 तर मग पण गुटीज बेस्ट गुटी बेस्ट. म्हणजे टिश्यूच्या बाबतीमध्ये जसं आपण आता केळीत बघतो ना, तो डिफरन्स डाळिंबात नाही दिसत आहे अजून, हा हा किंवा टिश्यूज बेस्ट असं नाही होत. भाऊ कपडा तरी लई लेट टाकला होता याच्यावर. कधी काढला आम्हाला एक तुम्ही? महिनाभर कपडा लिबर भेटलं नव्हतं. कधी काढला? कपडा काढून बरीच दिवस झाले सर. ते वाऱ्यामुळे काढा सर. काय झालं तर वाऱ्यामुळे लई जाईन झाली. आमच्याकडे जरा 2-3 वेळेस लईच वारं होतं. सुपर भगवा ना. हो गणेश मध्ये अशी युनिफॉर्मिटी दिसायची, तुम्हाला आता नसेल आठवत गणेश एवढा, पण मी ज्यावेळेस गणेशचे प्लॉट फिरायचो हा हा भगव्यामध्ये तर युनिफॉर्मिटी अशी नसायचीच. एवढं मोठं फळ इतक्या मोठ्या प्रमाणात नाही दिसायचं. घ्या खूप आहे. हा खूप आहे ना, साईज आणि कलर काय आहे त्याला. या इकडे मध्ये टाकायचं आहे अच्छा. आठवणीत ठेवायसाठी. अच्छा, हा नवीन लागवड. झाडं छोटे आहेत त्याचं वय नाही जास्त. एक हे 7 महिन्यात झाड आहे. आणि आता पहा जमीन सर, आता ते बा वर 20 फूट आहे तिकडं वर चढ, तिकडं इकडं 20 फूट वर असा लांब 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 चढ आहे. त्या पूर्ण जमिनीच पाणी इथं निघतं. आणि खोलगट बाग आहे. हा इथं खड्डा याच्यातून पाणी येतं पूर्ण. आधी इथं मोठं वड होतं, आम्ही मग कमी केलं यावर्षी. आणि यंदा जर पाऊस पाणी आपल्याला वाटला तर परत मग याला मध्ये मोठं करून घ्यायचं. ही गुटी कुठून आणली मग तुम्ही? कोणती सर? ही करावरी आणली युनिव्हर्सिटीतून का? युनिव्हर्सिटीतून. याच्यावर एक 15 किलो ॲव्हरेज दिसन तुम्हाला मार्चला. आणि जानेवारीत धरायचं आहे तर 15. आता वाटत नाही ते, पण जानेवारीत 15 किलोच करू याला. ठीक आहे. म्हणजे त्यासाठी पाहायला आणलं याच्यात. राजू भाऊ 4 महिन्यात एवढं बनतं त्या पुढं. आपल्या हातात वेळ आहे नाजूक. आहे ना, 4 महिने वेळ आहे अजून. हा मग आता टोटल झाडं किती झाले? टोटल 5,000 झाले सर. अच्छा, छोटे मोठे धरून. हा छोटे हे एवढेच आहे का अजून? एवढेच एवढेच. बाकी बाकी सगळे सगळे चालणार. मालाची पूर्ण. मालाचे. बोला. फांदीला दोऱ्या इतक्या आहे ना, त्या दोऱ्यांमुळे फांद टिकून येत नाही. तर पॉचचा डॅमेज आहे बरं का इथे. जमीन बी कोणती होई, पावसानं लावून धरल्यानंतर लय आलो तिचे. प्रत्येक झाडावर 2 कॅरेटच्या वरच माल आहे. असं एकही झाड नाही की जे 2, काही तर 3 आणि 4 कॅरेट आहे. 2 कॅरेटच्या खाली एकही झाड नाही. हे 900 बाबा. हा हा हे 900 झालं. इथे 40 टन माल निघायला पाहिजे. मग आता अंदाज नाही सर त्याचा, ह्या वर्षी ना आता लक्षात.